अरे वाह, अरे वाह, अरे या आजी या नमस्कार. नमस्कार. छान छान. या बसा. काय ग बाई, किती दिवसांनी. आम्ही इथेच बसतो. मैत्रिणी ना त्या. बस. रांगोळी छान काढलीस हो. मी आणि स्वानंदीने. आजी, स्वानंदी कुठे आहे? ललिता काकू आतमध्ये आहेत, त्या येत आहेत. आजी अगदी वेळेवर आलात ना तुम्ही. वाटच बघत होती तुमची मी. अंजली, अनिता कुठे आहे? कधी येणार आहे ती? बघा ना वच्ची आत्या, तिच्या येण्याला काही मुहूर्तच लागत नाही. मला सुद्धा कंटाळा आलाय हो तिच्याशिवाय आता. भाऊ बरा आहे ना तिचा? हो, तब्येत सुधारते आता, पण थोडा वेळ लागेल. नील दादा, हा, स्वानंदी कुठे आहे? ती येते. अरे ही नाही आली, माझी करवली जुईली. तिचा अभ्यास राहिलाय ना, म्हणून नाही आली. हो, 10वी ना. अच्छा, तुम्ही बसा, आम्ही सरबत घेऊन येतो तुमच्यासाठी. तुम्ही का? तुम्ही बसा, मी करून आणते. नाही नाही नाही, प्लीज प्लीज, तुम्ही नाही करायचं ते काम. आम्ही ठरवले, आम्ही आणणार आहोत सरबत तुमच्यासाठी आणि आईच्या मैत्रिणींसाठी. अरे हो, म्हणजे मी आहे, निलिमा आहे, वत्सल आहे, आम्ही करू ना. कशाला? नाही नाही, आमचं ठरलंय. अरे तुमचा सण आहे आज, मस्त बसा, एन्जॉय करा, गप्पा मारा. आम्ही करतो ना काम, हो ना बाबा? ए बाळा, तुमच्या वयाचा होतो ना तेव्हा झालेत माझे कामं करून. आता मी रिटायर झालेलो आहे. आता तुम्ही कामं करा, माझा नैतिक पाठिंबा आहे तुम्हाला. चला. त्यांनी कधी केली कामं? काहीतरी तुम्हाला पण कामाला लावतो. हा, बऱ्यात ना आजी. काकू, आपण असताना या दोघांनी काम करायचं म्हणजे? अगं हो ना, पण ऐकतच नाहीयेत ते. ललितानी जर बघितलं ना तिच्या दोन्ही राजपुत्रांना सरबत ग्लासात ओतताना, तर केवढी संतापेल ती. संतापेल? बघ आता काय करे काकू. डोंट वरी, जगातले सगळे मोठे शेफ पुरुषच असतात. संपरे, आगाऊपणा करू नकोस. अगं आजी, आगाऊपणा काय त्यात? खरं आहे. आणि वेटर सुद्धा पुरुषच असतात. हो, हे माहितीये मला. नील दादा, मी येऊ का मदत करायला? नाही नाही नाही, नो एंट्री फॉर लेडीज. गप्प बस ना. नील देते. अगदी मिडल क्लास बायका आहेत नाही? हो ना. अगं तिच्या धाकट्या सुनेच्या माहेरच्या आहेत त्या. तिच्या बहिणीचं पण लग्न त्याच मांडवात झालं होतं. एक मिनिट. मागच्या वेळेस आपण आलो होतो त्यावेळेला ती गुलाबी रंगाच्या साडीतली बाई रडत रडत दारात आली होती ना, आठवतंय? हो अगं, आठवतंय ना. अगं तिच्याच बरोबर नाही का स्वानंदी निघून गेली होती. त्यानंतर ललिता किती अपसेट झाली होती. हा, हे घ्या. अरे लग्नानंतर आज पहिल्यांदा दिसतोय तू. हो, आजकाल बिझी असतो मी घरची कामं करण्यात. छान. बरं, मॉम कुठे आहे तुझी? पत्ता कुठे मॅडमचा? आई येते, तुम्ही तोवर एन्जॉय करा ना. हे सरबत नाही, सॉरी, तुमच्या भाषेत काय? सॉफ्ट ड्रिंक. सॉफ्ट ड्रिंक घ्या. आणि काय तुम्ही समोसे नाही घेतले? घ्या ना, घ्या ना आजी. सरबत हो, छानच केलेलं दिसतंय. आजी, आम्ही काहीही केलेलं नाहीये, ग्लासात ओतून फक्त मिक्स केलं. बर. काकू, मला हे सगळं विचित्र वाटतंय. अगं हो, पण ते ऐकतायत कुठे? तो कुठे? नील आला का? हा. याला तर काय आज अगदी कामाची हौसच झाली. अरे मग घरातल्या बायकांना इम्प्रेस करण्याची इतकी चांगली संधी मिळाली आहे, थोडी वाया घालवणार आहे मी. आजी,
बघताय ना तुमच्या नातीने आमच्या चिरंजीवांचं काय करून टाकलंय ते. बाबा सॉरी, हे सगळं क्रेडिट स्वानंदीच्या बाबांचं आहे. मी त्यांच्याकडे बघून शिकलोय ही कामं करायला. बघा ए बाळा, फार कौतुक करू नको त्या वसंतरावांचं. तुझ्या आईने जर ऐकलं ना तर मला कामाला झोपवेल या वयात. बरं माधवराव, तब्येत कशी आता तुमची? काय झालं माझ्या तब्येतीला? हो ते हो भाऊजी, झोपेत चालायचात ना तुम्ही. आजी आता बरी आहे. बहुतेक ललिता पलंगाला रात्री बांधून ठेवत असेल त्यांना, त्यामुळे आजकाल ना चालताना दिसत नाही रात्रीचे. काय काय वच्ची मावशी, गरीब झालं म्हणून काय वाटेल ते बोलाल काय तुम्ही? बाबा बाबा, बायकांची मेजॉरिटी झाली ना तर आपण पुरुषांनी आपलं पळालेलंच बरं. करेक्ट. इतिहास गाव आहे. बायका जमल्या की पुरुषांनी पळ काढायचा असतो. आलो चला. इकडे हा, तू कुठे पळ काढतोस? ते आणि माझी नात कुठे? हे बरं आहे, तुमचं स्वागत केलं मी, सरबत बनवलं मी, तुम्हाला एंटरटेन केलं मी. चौकशी मात्र नातीची. मला काय विचारायचंच नाही. आता तुझ्या इंटरनेटला काय झालं बाबा? इंटरनेट नाही, एंटरटेन. कळलं का? गोडे. अगं पण अशी कशी बाहेर येऊ मी केस झाकून? नाही ग, नाही. आई एवढं ऑड नाही वाटत आहे खरंच. बरं ठीक आहे, तुम्हाला तरी असं वाटतंय का की ॲलर्जीमुळे केस चांगले नाहीच दिसणार आहेत, तर आपण ना पंचाऐवजी एखादी छानशी ओढणी बांधूया. मला एकदा दाखवता, म्हणजे मला तसं बांधता नाही सांगते उगाच कधी नको सांगू मला. नाही नाही. आई आई तुमचे केस चांगले आहेत म्हणून बायका हळदी कुंकवाला नाही येणार आहे. तुम्ही चांगले आहात म्हणून त्या येणार आहे. तुम्ही कॉम्प्लेक्स काढून टाका प्लीज, आत्मविश्वासाने बाहेर चला. आई प्लीज हो, सगळे वाट पाहतात, खूप वेळ झाला, टेन्शन मध्ये असतील. आई प्लीज. पण तुम्हाला सरबत आवडलं ना? छान केलं की नाही? आता पुढचा पदार्थ आणतो, ते द्या. अरे काय आज काय? अरे सरप्राईज आहे. मग काय मला परत ऐक ना. हा आपल्याला अजून काही आणावं लागेल का? नाही म्हणजे आपण समोसे कचोरी दिलेली आहे, ढोकळा आहे अजून, हे बघ. त्याच्याबरोबर आणखी काही लागेल का? नील, अरे लक्ष कुठे तुझं? आईचा विचार करतो. आईचा विचार म्हणजे? म्हणजे ती हे सगळं कसं हँडल करेल. स्वानंद आहे त्याच्याबरोबर, पण एक मिनिट नील, काय बोलतोस? मला काही कळत नाहीये. काय झालं आईला? नाही काय नाही. नाही स्वानंदी, मला नाही जमणार. आई अगं तू म्हणतेस ते सगळं बरोबर आहे. अगं पण अशी कशी जाऊ मी बाहेर? त्यापेक्षा तू एक काम कर ना, तू त्या सगळ्यांना सांग की मला काहीतरी महत्वाचं काम आलं, त्यामुळे मग मी बाहेर गेले. आई मला खोटं बोलायला ना. आई तुमचे केस ॲलर्जी नाहीये. हो स्वानंदी, छोटेच आहेत केस माझे, गंगावन वापरते मी. गंगावन म्हणजे हेअर सप्लिमेंट? हो. आई मग लपवण्यासारखं काय आहे ह्यात? तुम्ही का नाही सांगितलं घरच्यांना?
काय सांगू तुला, पुरे खूप छान केस होते ग माझे, लांब होते, दाट होते, हळूहळू गळायला लागले. मी गंगावन वापरायला सुरुवात केली. तर तुम्ही दोघे या घरात नव्हतात. मी वहिनी इतक्या साध्या आणि भोळ्या आहेत ना, त्यांच्या कधी लक्षातच नाही आलं. गंगावन वापरणं सुरूच राहील. मी आज हरवलंय ते. आई, तुम्ही अशाही छान दिसताय खरंच. अशी कशी जाऊ मी बाहेर? आई ग, आई, माझ्यावर विश्वास ठेव. तुम्हाला ना हे असं खोटं करण्याची काहीच गरज नाही. तुम्ही खूप छान दिसता, टवटवीत आहात, फ्रेश दिसता, फिट आहात. आणि तुम्हाला एक गोष्ट माहितीये, तुम्ही ना तुमच्या वयापेक्षा लहान दिसता, सुंदर दिसता. एवढ्या 2 मोठ्या मुलांच्या आई आहात असं बघून वाटत पण नाही तुमच्याकडे. खरंच मी कधी खोटं बोलते? मी अशी बाहेर गेले तर सगळे हसतील ग मला. आई, नाही हसणार कोणी. आणि जे सत्य आहे ते आपणच मान्य केलं ना, तर कुणाची हिंमतच होत नाही आपल्यावर हसण्याची. बच्ची मावशी त्यात सगळ्यात आधी हसते. नाही आई, हे बघा, तुम्हाला जशा त्या वाटतात ना तशा त्या अजिबात नाही. आणि तुम्ही एवढं केलंय त्यांच्यासाठी. एवढे दिवस ते आणि काका आपल्याच घरात राहतात, त्याची जाणीव त्यांना नक्कीच असेल. नाही हसणार ते. आज ललिताचं पितळ उघड पडणार आहे. बिनतुऱ्याचा कोंबडा कसा दिसतो तशी दिसेल. फार नाचवत असते ना वेणी. स्वतःशीच एकटी काय हसतेस का? तुम्ही वच्छे, 4 लोकांमध्ये असं एखाद्याच्या कानात कुजबुरणं चांगलं नाही. लोक काय म्हणतील मग? ऐका ना आजी, ऐका ना. पाठीमागे ललिताची मैत्रीण बसली आहे ना, ती काळी साडी घातली बघा, गुलाबाची फुलं तशी मोठी मोठी. तिची हेअरस्टाईल बघा ना. वच्छे, असं हसू नाही कुणाला. एखाद्याची आवड असते ना. आता हसवायला तर असणार की नाही? त्या बाईचे केस म्हणजे तिच्या चेहऱ्याची शोभा. म्हणजे जर का असे विचित्र दिसले तर मग असं येणारच ना. मग तेच मी म्हणते, मग त्यावेळेला असं म्हणायचं नाही की हे बरं दिसत नाही, ते बरं दिसतं म्हणून. आता तुमचं काही असतं. आणि हो ना, ललिता काकूंचे केस किती छान आहेत. आणि त्यांची वेणी तर किती जाड येते. हो, मला पण खूप आवडतात. हो ग बाई, आमच्या संपूर्ण कुटुंबात त्यांचे केस खूप चांगले आहेत. म्हणजे 2 सुनांची सासू असं कोणी म्हणणार नाही तिला. छान मेंटेन केलंय त्यांनी स्वतःला. का नाही मेंटेन करणार? हाताखाली 2-2 सुना आहेत, फिरायला गाडी आहे. आमच्यासारखं नाही तिचं 11 नंबरची बस आपली इकडून तिकडे. 11 नंबरची बस म्हणजे? अगं आपले पाय. आपल्याला कोण आणणार आहे बे टॅक्सी आणि गाडी?
पण अजून कशी नाही आली ग ललिता? अगं हो ना, अगं तिची धाकटी सून पण दिसत नाहीये. हो, ती तिची तयारी करते म्हणे. पण एवढा उशीर आणि हळदी कुंकवाला एवढा वेळ? किती वेळ बसायचं ग? ललिताचं नेहमीच झालंय. हो ना, ती वेळ वाट बघायची. आई, ही हेअरस्टाईल चांगली दिसते, अशा बाहेर जाऊ शकताय तुम्ही. माझ्या मैत्रिणी विचारलं तुझे लांब केस काय झाले तर काय सांगू मी स्वानंदी? आई, तुम्ही ना खरं सांगून टाका. हो, कारण खोटं ना कधीतरी बाहेर पडतंच. त्यापेक्षा नेहमी खरं बोला. आणि आई, तुमचे लांब सडक केस तुमची ओळख होण्यापेक्षा तुमचा खरेपणा तुमची ओळख होऊ दे. स्वानंदी मला नाही जमणार अगं हे. आई, खरं बोलणं ना सगळ्यात सोपं असतं, फक्त ना मनाची तयारी असायला हवी. अगं तीच तर होत नाहीये ना माझी. ललिताबाईला खूपच वेळ होतोय नाही? हो ना, स्वानंदी पण नाही आली अजून. बाबा, आई अजून आली नाहीये. नील बराच वेळ झाला गेलाय. काय झालं असेल? आपण जाऊया का? नाही थांबा, गेला ना इंद्रनील. येईल, तयार होत असेल, येईल. वाट बघतायत. विम्मी, तू जाऊन विचार ना कुणाला तरी. अगं कुणाला विचारणार? हा, बघतेस ना काय गोंधळ करून ठेवला इथे ते. मला वाटतं इंद्रनील आताच गेलाय तिला बघायला. एक मिनिट, मी ललिताच्या जाऊबाईंना विचारून येते. हो सर, विचार. बहिणी, हो ललिता कुठे आहे? किती उशीर झालाय? हो म्हणजे येतच असेल इतक्यात. हा नाही तसं नाही, म्हणजे तिने कधी आम्हाला असं निग्लेक्ट नाही केलंय ना. हो, अगदी 4 वेळा अगत्याने फोन करून बोलावते आम्हाला. हो खरं आज काय चाललंय? तुला तरी काही माहितीये का? नाही हो. हे जरा जास्तच होते बाई. मला फक्त ललिताला त्रास द्यायचा होता. इथे तर सगळेच त्रासले. कंटाळला असाल ना खूप? हो ग, पाठ दुखायला लागली आता माझी. कंटाळा नाही आला बच्ची आत्या, पण थोडस अवघडल्यासारखं झालंय. आणि जुईली पण घरी एकटी आहे ना. हो, पण मला कंटाळा आलाय. किती वेळ असं पुतळ्यासारखं बसून राहायचं? मी स्वानंदीला फोन करू का? कर लवकर. काय हा, मी कर? नाही, फोन नाही करायचं. आपण आलोय हे माहीत असूनही ती येत नाहीये, याचा अर्थ ती काहीतरी महत्वाच्या कामात असेल ना. बरोबर आहे. हो. रिमा, मग आता काय करायचं? आम्ही जाऊ का? नाही, तुम्ही थांबा, मी बघून येते. तेच म्हणत होते. नाही तसं काही नाही, जरा थांबा. देऊनच टाकते तिचं गंगावन परत. बसा, मी आले.